लाड बाहेर भेटले असते तर त्यांना प्रसाद दिलाच असता असं विधान दानवेंनीही केलंय। आम्ही पळपुटे नाही असंही दानवे म्हणाले। आम्ही सर्व बोटं वर करू, कोणात हिम्मत असेल तर त्यांनी बाहेर येऊन बोटं तोडावीत यावर असं प्रत्याव्हान प्रवीण दरेकरांनी दिलंय। गणिमत सभागृहात होता तो, बाहेर असतात आणखी काही झालं असतं। अरे सोडा यार, गरिमा बिरमा यांनीच गरिमा खराब केली या लोकांनी। 150 लोकांना लोकसभेतून सस्पेंड केलं, यांनी का गरिमा ठेवली होती? काही गोष्टी करता तुम्ही। बाहेर जर भेटले असते प्रसाद लागतं काय केलं? प्रसाद प्रसाद राज्यातील माता भगिनींचा अपमान करायचा, सर्वोच्च सभागृहात येऊन शिव्या द्यायच्या, सर्वोच्च सभागृहात येऊन एका सत्ताधारी पक्षाच्या प्रतोदाला आई बहिणीवरून शिव्या द्यायच्या, त्यानंतर पुन्हा एकदा शिव्या द्यायच्या, त्यानंतर खाली येऊन मीडिया समोर आपल्या समोर त्याचं समर्थन करायचं। सभापती महोदय, इथं झाल्यावर मीडियात जाऊन परत बोलायचं का? धाक भीती आहे की नाही? माझं आव्हान आहे ना सभापती महोदय, सगळे आमच्या सभासद बोट वर करतात, कोणाच्यात हिंमत आहे ना बाहेर येऊन बोट तोडावं? आम्ही का भांगड्या भरून इथं राजकारणात आलेलो आहोत का? पुढची बातमी। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनावरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये मात्र जुंपली आहे। सभागृहात असा दुर्दैवी प्रकार यापूर्वी कधीच घडलेला नाही अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली। तर दानवेंच्या वक्तव्यावर आपण माफी मागतो, मात्र मुनगंटीवार आणि अब्दुल सत्तारांनी आई बहिणीवरनं शिव्या दिल्या तेव्हा कुणी माफी मागितली का, असा खोचक सवाल ठाकरेंनी केलाय। सभागृहात देखील तुम्ही आता शिव्या द्यायला लागलात। सभागृह हे सभागृहात देखील होतंय। घोषणा केली, ठीक आहे। आणि हे खरं म्हणजे दुर्दैव आहे। आज वरच्या सभागृहामध्ये जे काही झालंय काल, हे अतिशय दुर्दैवी चित्र आहे विजयराव। म्हणजे असं कधीही झालं नव्हतं, असं कधीही झालं नव्हतं, ते काल घडलं। पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो, कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच। मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगंटीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत, कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील, पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे? त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार, त्यांनी सुप्रिया सुळेंना कॅमेरा समोर शिवी दिली होती। हा माता भगिनींचा अपमान नाही?